नमस्कार मंडळी, मराठी वर्गमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. महाटेट परीक्षेची तयारी करताय ना? मग आजचा आपला हा धडा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आपण अभ्यासणार आहोत स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती. आणि हो, हा आहे आपला भाग पहिला. यात आपण काही असे शोध पाहणार आहोत ज्यांनी माणसाचं आयुष्यच बदलून टाकलं. आणि हे सगळं परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या मराठी वर्ग चॅनलवर आपण एकत्र मिळून महाटेटची तयारी एकदम सोपी आणि इंटरेस्टिंग बनवणार आहोत. चला तर मग एकदम नव्या जोशात आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. बरं, आज आपण काय काय शिकणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. सगळ्यात आधी आपण बघूया धातूचा वापर कसा सुरू झाला, मग चाकावर भांडी कशी बनवली जाऊ लागली आणि त्याचा काय परिणाम झाला ते पाहू. त्यानंतर साहजिकच व्यापार आणि वाहतूक कशी वाढली हे समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे महाटेट परीक्षेसाठी काही महत्त्वाचे सराव प्रश्न, तेही आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागाला, धातूचा वापर. आता बघा, अश्मयुगात माणूस काय वापरायचा? दगड, दगडाची हत्यारं. पण मग माणसाने धातूंचा शोध लावला. आणि काय सांगू, हा एकच शोध मानवासाठी एक खूप मोठी क्रांती ठरला, ज्याने सगळं काही बदलून टाकलं. माणसाला सापडलेला सगळ्यात पहिला धातू कोणता असेल असं वाटतं? तो होता सोनं. हो, सोनं. पण एक गंमत आहे, सोनं कसं असतं? अगदी नरम. त्यामुळे त्याची हत्यारं किंवा अवजारं बनवणं शक्यच नव्हतं. मग त्याचा उपयोग कशासाठी झाला? अर्थात दागिने बनवण्यासाठी. हा मुद्दा लक्षात ठेवा, कारण यावरून आपल्याला समजतं की सुरुवातीला धातूचा वापर गरजेसाठी नाही तर सौंदर्य आणि सजावटीसाठी जास्त महत्त्वाचा होता. आता हे बघा, तंत्रज्ञान कसं टप्प्याटप्प्याने पुढे गेलं हे किती छान दिसतं इथे. इतिहासकारांनी काय केलं, माणसाने हत्यारं बनवण्यासाठी जे साहित्य वापरलं ना, त्यावरून इतिहासाचे 3 भाग पाडले. पहिला, जेव्हा दगडाची हत्यारं होती तो काळ म्हणजे अश्मयुग. मग आला तांब्याच्या हत्यारांचा काळ, त्याला म्हणतात ताम्रयुग. आणि शेवटी लोखंडाची हत्यारं, तो झाला लोहयुग. या सिस्टेमला त्रियुग पद्धत असं म्हणतात. सोपं आहे ना लक्षात ठेवायला? ताम्रयुग हा शब्द लक्षात ठेवा. हा मानवी इतिहासातला एक खराखुरा टर्निंग पॉइंट होता. का माहितीये? कारण तांबे हा पहिला असा धातू होता जो हत्यारं आणि अवजारं बनवण्यासाठी पुरेसा मजबूत होता. जरा विचार करा, दगडाच्या बोथट हत्यारांच्या जागी आता तांब्याची धारदार हत्यारं आली होती. साहजिकच शेती, शिकार सगळीच कामं कितीतरी सोपी झाली असणार, नाही का? चला आता थोडं पुढे जाऊया. तंत्रज्ञानाचं कसं असतं बघा, एक शोध लागला की त्यातून दुसरा शोध लागतो. असाच एक जबरदस्त शोध होता चाकाचा. आणि ह्या एका चाकाने भांडी बनवण्याची जी पद्धत होती ना, ती कायमची बदलून टाकली. हे बघा इथे कुंभाराचं चाक. ह्याच चाकामुळे काय जादू झाली तर मोठ्या प्रमाणात एकदम फास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकसारख्या आकाराची गोल गरगरीत भांडी बनवणं शक्य झालं. आधी हाताने बनवलेली भांडी कशी असायची? थोडी वेडीवाकडी. पण आताची भांडी एकदम सुबक आणि वापरायला सोपी झाली. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय? तर चाकामुळे फक्त चांगली भांडी नाही बनली, तर गरजेपेक्षा खूप जास्त भांडी बनायला लागली. म्हणजे काय झालं? अतिरिक्त उत्पादन. आणि जेव्हा आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त वस्तू असतात तेव्हा काय होतं? बरोबर, व्यापार सुरू होतो. याच अतिरिक्त उत्पादनामुळे व्यापाराचा पाया घातला गेला. आणि मग समाजात व्यापारी, कुशल कारागीर असे वेगवेगळे वर्ग तयार झाले. एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट, महाटेट पेपर 1 साठी पर्यावरण अभ्यास म्हणजे EVSचे अधिक धडे हवे असतील तर आपल्या चॅनलवरची प्लेलिस्ट नक्की बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपली तयारी एकदम पक्की होईल. बरं, आता आपण तिसऱ्या भागाकडे वळूया. भांडी तर खूप बनली, व्यापारही सुरू झाला. पण मग हा तयार झालेला माल एका जागेवरून दुसऱ्या जागी न्यायचा कसा? ही एक मोठी गरज निर्माण झाली. आणि इथेच चाकाचा दुसरा आणि तितकाच क्रांतिकारक उपयोग समोर आला, तो म्हणजे वाहतुकीसाठी. इथे बघा किती इंटरेस्टिंग आहे, चाकाची गाडी. हे तंत्रज्ञान फक्त एका ठिकाणी नव्हतं, तर मेसोपोटेमिया आणि आपली हडप्पा संस्कृती यांसारख्या मोठमोठ्या संस्कृतींमध्ये वापरलं जात होतं. कशासाठी? व्यापार आणि वाहतुकीसाठी. म्हणजे या गाड्यांमुळे दूरदूरच्या लोकांशी संपर्क साधणं आणि व्यापार करणं खूप सोपं झालं. तर ही साखळी लक्षात आली का? बघा, चाकामुळे भांडी जास्त बनली, जास्त भांड्यांमुळे व्यापार वाढला आणि चाकाच्याच गाडीमुळे तो माल दूरवर पोहोचवणं सोपं झालं. या सगळ्याचा परिणाम काय झाला? तर जी छोटी छोटी खेडी होती ती मोठी झाली आणि त्यातूनच हळूहळू शहरांचा म्हणजे नागरी संस्कृतीचा विकास झाला. सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. चला आता खरी मजा, आपण जे काही शिकलो ते कितपत लक्षात राहिलंय
हे तपासायची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षांच्या परीक्षेत आलेले प्रश्न सोडूया, बघूया तरी किती जणांची उत्तरं बरोबर येत आहेत. यामुळे आपला कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. मानवाने सगळ्यात आधी वापरलेला धातू कोणता होता, जो मुख्यत्वे दागिने बनवण्यासाठी वापरला गेला? पर्याय आहेत: ए तांबे, बी लोखंड, सी सोने की डी दगड. विचार करा. चला पटकन हा भाग इथेच पॉज करा आणि आपलं उत्तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया कोणाचं उत्तर बरोबर येत आहे. चुकायला घाबरू नका, प्रयत्न महत्वाचा आहे. बरं, ज्यांनी उत्तर सी सोनं असं दिलंय त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. आपण आत्ताच पाहिलं की सोनं हा पहिला धातू होता, पण तो इतका नरम होता की त्याचा उपयोग फक्त आणि फक्त दागिने बनवण्यासाठीच झाला. ओके, आता पुढचा प्रश्न. कुंभाराच्या चाकाच्या शोधामुळे खालीलपैकी काय घडलं? पर्याय आहेत: ए लोहयुगाची सुरुवात झाली, बी भांडी बनवण्याचं उत्पादन वाढलं आणि वेगवान झालं, सी लिहिण्याची कला सापडली, की डी सोन्याचा वापर सुरू झाला. सोप्पा आहे हा प्रश्न आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय बी. चाकाच्या शोधामुळे काय झालं तर कुंभार एकाच आकाराची भांडी खूप वेगाने बनवू शकले आणि याच मोठ्या उत्पादनामुळे पुढे व्यापाराची दारं उघडली गेली. चला आता एक क्विक रिव्हिजन करूया. आजच्या धड्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे जे परीक्षेच्या आधी उजळणीसाठी आपल्याला खूप कामी येतील. हे मुद्दे अगदी लक्षात ठेवा. पॉइंट नंबर 1, पहिला वापरलेला धातू सोनं, पण फक्त दागिन्यांसाठी. पॉइंट नंबर 2, हत्यारांसाठी वापरलेला पहिला धातू तांबे आणि तेव्हापासून सुरू झाला ताम्रयुग. पॉइंट नंबर 3, कुंभाराच्या चाकाने भांडी बनवण्यात क्रांती आणली. आणि चौथा पॉइंट, चाकांच्या गाड्यांमुळे व्यापार आणि शहरांची वाढ झाली. एकदम सोपं. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट विसरू नका. या धड्याच्या PDF नोट्स आणि सरावासाठी एक मस्त क्विज, दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपला अभ्यास आणखी पक्का करण्यासाठी त्याचा नक्की फायदा घ्या. जर आजचा हा धडा आपल्याला आवडला असेल, थोडा जरी उपयोगी वाटला असेल, तर प्लीज याला एक लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जे परीक्षेची तयारी करत आहेत. आणि आपल्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार मंडळी, मराठी वर्गमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण प्राचीन नागरी संस्कृती या आपल्या प्रवासाचा दुसरा आणि हो शेवटचा टप्पा गाठणार आहोत. जे कोणी TET परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तर हा भाग खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण हा विषय तर पूर्ण करणारच आहोत, पण सोबतच यावर आधारित काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव सुद्धा करणार आहोत. म्हणजे एकदम परीक्षेची पक्की तयारी. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण प्राचीन समाज व्यवस्था पाहू, मग इतिहासाचं एक मोठं रहस्य उलगडणारा रोझेटा स्टोन बघू, त्यानंतर धातुयुग आणि तांब्याचा वापर, आणि शेवटी आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा TET परीक्षेचा सराव. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. प्राचीन नागरी समाजव्यवस्था म्हणजे ही मोठी मोठी शहरं, या संस्कृती, या सगळ्या उभ्या कशा राहिल्या असतील नाही का? काय होतं यांच्या विकासामागचं मूळ कारण पाहूया. बघा, या सगळ्या नागरी संस्कृतींच्या विकासामागे एक खूप मोठं कारण होतं आणि ते म्हणजे व्यापार. हो, ट्रेड. व्यापारात जसजशी वाढ झाली तसतशी समृद्धी आली. वेगवेगळ्या कौशल्याचे लोक एकत्र येऊ लागले आणि त्यातूनच एक स्थिर समाज घडला. आता हे कशावरून कळतं तर उत्खननात सापडलेल्या या सुंदर मातीच्या भांड्यांवरून. ही फक्त भांडी नाहीत तर त्या काळातल्या एका प्रगत आणि स्थिर समाजाचीही ओळख आहे. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे तर समाज आता जास्त ऑर्गनाइज्ड होत होता. व्यापारातून पैसा तर आलाच, पण त्याचबरोबर लोकांच्या धार्मिक श्रद्धासुद्धा खूप महत्त्वाच्या होत्या आणि ह्याच श्रद्धेतून भव्य मंदिरं उभी राहिली. हळूहळू ही मंदिरं फक्त पूजेची ठिकाणं राहिली नाहीत, तर ती प्रशासनाचं, सत्तेचं केंद्र बनली. अनेकदा तर मंदिराचा प्रमुख आणि राजा ही दोन्ही पदं एकाच व्यक्तीकडे असायची. पण थांबा, एक प्रश्न मनात येतो नाही का, की हजारो वर्षांपूर्वीच्या या गोष्टी, त्यांची भाषा, त्यांची लिपी, हे सगळं आपल्याला इतकं अचूक कसं काय कळलं? अशी कोणती जादूची कांडी फिरली की हा सगळा इतिहास आपल्यासमोर उलगडला गेला? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे रोझेटा स्टोन. हो, फक्त एक दगड, पण हा साधासुद्धा दगड नव्हता. हा होता प्राचीन इजिप्तच्या इतिहासाची किल्ली. या एका शोधामुळे हजारो वर्षांपासूनचं एक मोठं गूढ उलगडलं. आणि हा आहे तोच प्रसिद्ध रोझेटा स्टोन. 1799 साली याचा शोध लागला. आता याची गंमत काय होती माहितीये? या एकाच दगडावर एकच गोष्ट पण 3 वेगवेगळ्या लिपीमध्ये लिहिली होती.
आणि हीच गोष्ट संशोधकांसाठी एक मास्टर की ठरली. ही लिपी उलगडण्याची प्रक्रिया एखाद्या डिटेक्टिव्ह कथेसारखीच होती. बघा, ह्या दगडावर 3 लिपी होत्या. एक होती इजिप्शियन हायरोग्लिफिक, दुसरी होती इजिप्शियन डेमोटिक आणि तिसरी होती प्राचीन ग्रीक. आता यातली ग्रीक लिपी अभ्यासकांना वाचता येत होती. मग त्यांनी काय केलं? ग्रीक मजकुराचा आधार घेऊन बाकीच्या 2 अज्ञात लिपींमधले शब्द आणि अक्षरं जुळवायला सुरुवात केली. आणि ह्या कामात ज्यांनी बाजी मारली ते होते फ्रेंच अभ्यासक जॉन फ्रान्सवा शॅम्पोलियन. त्यांचंच हे सगळं श्रेय आहे. बरं, आता लिपी तर समजली, पण माणसाची प्रगती फक्त लिहिण्या वाचण्यापुरती मर्यादित नव्हती. त्याने तंत्रज्ञानातही मोठी झेप घेतली होती. चला तर त्या प्रवासाकडे वळूया. धातुयुग आणि तांब्याचा वापर. तर ताम्रयुग म्हणजे काय? सोपं आहे. ज्या काळात माणसाने पहिल्यांदा तांब्याचा वापर सुरू केला तो काळ म्हणजे ताम्रयुग. हे जवळपास 7000 वर्षांपूर्वी घडलं. आता दगड तांब्यापेक्षा जास्त टणक होता हे खरंय, पण तांब्याचा एक मोठा फायदा होता. त्याला वितळून हवा तो आकार देता येत होता, हवं तसं वाकवता येत होतं, आणि हाच त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट होता. हे बघा, इथे सिंधू संस्कृतीतल्या काही तांब्याच्या वस्तू दिसतायत. लोटा आहे, आरसा आहे, थाळी आहे. पण एक अडचण होती. तांबं तसं थोडं मऊ असतं. मग त्याला आणखी मजबूत कसं करायचं? तर त्यावरही माणसाने उपाय शोधला. त्याने तांब्यामध्ये कथिल म्हणजे टिन मिसळायला सुरुवात केली. आणि या तांबे आणि कथिलच्या मिश्रणातून जो नवीन मजबूत धातू तयार झाला त्यालाच आपण कांस्य किंवा ब्रॉन्झ म्हणतो. एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट, महा-TET पेपर 1च्या पर्यावरण अभ्यासाच्या संपूर्ण तयारीसाठी आपण एक खास प्लेलिस्ट बनवली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर ती नक्की बघा. खूप फायदा होईल. चला तर मग आता वेळ आली आहे ज्ञानाची कसोटी घेण्याची. आपण जे काही शिकलो ते परीक्षेत कसं कामी येईल हे पाहूया. आता मी काही प्रश्न विचारणार आहे, त्याची उत्तरं पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. बघूया कोणाची उत्तरं बरोबर येतात. पहिला प्रश्न आहे, रोझेटा स्टोनवर खालीलपैकी कोणती लिपी आढळली नाही? आणि पर्याय आहेत ए ग्रीक, बी इजिप्शियन हायरोग्लिफिक, सी लॅटिन आणि डी इजिप्शियन डेमोटिक. काय वाटतं? लिहा आपलं उत्तर कमेंटमध्ये. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सी लॅटिन. अगदी बरोबर. आपण पाहिलंच होतं की रोझेटा स्टोनवर ग्रीक, हायरोग्लिफिक आणि डेमोटिक ह्या 3 लिप्या होत्या. लॅटिनचा त्यात काही संबंध नव्हता. पुढचा प्रश्न, तांबे आणि कथिल यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या मिश्रधातूला काय म्हणतात? पर्याय आहेत ए लोह, बी कांस्य, सी पितळ की डी सोने. सोपा आहे हा प्रश्न. याचं उत्तर आहे बी कांस्य. आठवतंय ना, तांब्याला जास्त मजबूत करण्यासाठी त्यात कथिल मिसळलं जायचं आणि त्यातूनच कांस्य म्हणजेच ब्रॉन्झ तयार व्हायचं. तिसरा प्रश्न, प्राचीन नागरी संस्कृतीचा उदयाचा प्रमुख कारण काय होतं? पर्यायांकडे नीट लक्ष द्या. युद्धांमध्ये विजय, हवामानातील बदल, व्यापारातील भरभराट की लिपीचा शोध? अगदी बरोबर. उत्तर आहे सी व्यापारातील भरभराट. आपण या भागाच्या एकदम सुरुवातीलाच यावर बोललो होतो की व्यापारात झालेल्या वाढीमुळेच नागरी संस्कृतीला खरी चालना मिळाली. प्रश्न क्रमांक 4, ताम्रयुग म्हणजे काय? हा तर खूपच सोपा पण तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय तुमच्या समोर आहेत. याचं उत्तर आहे पर्याय बी. सोपी व्याख्या आहे, ज्या काळात माणसाने पहिल्यांदा तांब्याच्या वस्तू बनवायला सुरुवात केली तो काळ म्हणजे ताम्रयुग. आणि आता शेवटचा सराव प्रश्न, कोणत्या शिलालेखाच्या वाचनामुळे इजिप्शियन संस्कृतीबद्दलची माहिती समजण्यास मदत झाली? सारनाथ स्तंभ, जुनागड शिलालेख, रोझेटा शिलालेख की हस्तिगुंफा शिलालेख? आणि याचं उत्तर आहे अर्थातच पर्याय सी रोझेटा शिलालेख. या एकाच शोधामुळे इजिप्शियन संस्कृतीचं एक अख्खं दालन आपल्यासाठी उघडं झालं. वाह, खूप छान सराव झाला. चला तर मग आज आपण काय काय शिकलो त्यावर एकदा पटकन नजर टाकूया. तर आज आपण पाहिलं की व्यापारातल्या समृद्धीमुळे मोठी शहरं कशी उभी राहिली, रोझेटा स्टोन इतिहासाची किल्ली कसा ठरला हे आपण समजून घेतलं, आणि तांब्याच्या वापराने मानवी प्रगतीत ताम्रयुग नावाचे एक नवीन पर्व कसं सुरू झालं हेही पाहिलं. हे सगळे मुद्दे परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं विसरू नका, तुमच्या सरावासाठी या भागाच्या PDF नोट्स आणि एक खास क्विज या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ती नक्की डाउनलोड करा. मला आशा आहे की हा भाग सर्वांना नक्कीच आवडला असेल आणि तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी खूप उपयोगी ठरेल. जर आवडला असेल तर या प्रयत्नांना एक लाईक नक्की करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.
आता जाता जाता एक विचार, रोजेटा स्टोनसारखी आणखी किती रहस्य इतिहासाच्या पानांमध्ये आपल्या शोधाची वाट बघत असतील नाही का? विचार करा. भेटूया पुढच्या भागात.